म्हणतेय, म्हणजे तू जरा येशील का ग मदतीला? शी, मी विचारते काय तुला? हक्काने सांगायला हवं ये म्हणून. तर आदिती, उद्या नक्की ये हा, म्हणजे घर जरा आवरायला मदत होईल. आणि अण्णांना पण घेऊन या, आम्ही खूप वाट बघतोय त्यांची. हॅलो. हो, उद्या अण्णांना घेऊन येऊ आम्ही. बरं बरं, मग मी फोन ठेवते. नाही म्हणजे खूप कामं पडलीत ना ग, मला एकटीलाच करायचंय. अच्छा बाय. काय ग, काय म्हणत होता अभि? वहिनी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की अण्णांना घेऊन या विरारला. अण्णा नाही, खरं खरं सांगाल का जरा? आमच्या हातून काही चुकलंय का? नाही नाही हो केतकर, असं काय बोलताय तुम्ही? मग तुम्हाला जायची घाई काय? हो, आता आणखी किती दिवस राहायचं? हे बघा केतकर, मी पाहुणा म्हणून आलो, आता मला पाहुण्यासारखंच जाऊ द्या. नाही म्हणजे पुढच्या वेळी मी हक्काने येईन तुमच्याकडे. हो, पण तुम्हाला तसं काही कोणी बोललं का? नाही हो, कुणी काही बोलत नाही, हा तुमचा मोठेपणा आहे. पण खरंच आता नको, पुरे. ठीक आहे, पण तुम्हाला परत यावं लागेल. हा, हे जर मान्य असेल तर तुम्हाला जायची परवानगी देतो. हा, अगदी नक्की येईन पुन्हा. तू कशाला रडतेस? तू तर नेहमी भेटशील अण्णांना विरारला जाऊन. खरं तर जैन राहण्याला हवं. काय रे जय? अदिती बाळा, काय झालं ग? अण्णा, तुम्ही इतके दिवस इथे आहात, पण आम्ही तुम्हाला वेळच देऊ शकलो नाही. आणि आता तुम्ही निघणार उद्या. हे बघ बाळा, तुम्ही किती वेळ देता यापेक्षा तो कसा देता हे महत्वाचं असतं. आता तुम्ही कामावरून एवढे थकून भागून येता, तरी सुद्धा 2 मिनिटं माझ्याकरता काढताच की नाही, ते महत्वाचं असतं. नाही तर माणसं 24 तास सहवासात असतात, तरी सुद्धा माणसं एकटीच राहतात. हे बघ अदिती, तुला खरं सांगू का, आपली चाळ सोडल्यानंतर आपल्या माणसात, आनंदात जर का मी कुठे राहिलो असेल ना, तर इथे तुमच्या सोबत, केतकर काकांच्या सोबत, खूप आनंदात, अगदी आपल्या माणसात राहिलो मी इथे. पण आता पुरे, आता निघू देत मला. अगदी स्वतःच्या घरात राहिल्यासारखं वाटलं. नाही म्हणजे अभि सुद्धा माझी काळजी घेतो हा विरारला. बायकोचा बैल तो कसली काळजी घेणार? अण्णा, तुम्ही अजून काही दिवस राहाल इथे प्लीज. नाही नको, आता पुरे. मग मी आज ऑफिसला जाते. आज मी इथे तुमच्या सोबतच थांबणार. पण आदिती, आज अमित आणि सर त्या कर्नाळ्याच्या कॉन्फरन्ससाठी जाणार आहेत ना? नाही म्हणजे ते दुपारी जातील, त्यानंतर तू ये ना हाफ डे टाकून. एकदम रजा म्हणजे काय झालं? रजा घेतली तर
अरे ते कर्नाळ्याला जात आहे तर अदिती काय तिकडे टाटा करायला पाहिजे का? नाही नाही तसं नाही काका, पण काही अर्जंट आलं ना तर मग मी जाऊन येते मग. अगं पण तुझा बॉस आहे ना, तो तुला सोडणार नाही. नाही काका, ते कर्नाळ्याला गेले की मी लगेच निघते. हो अदिती, तू जा ऑफिसला जा आज. ठीक आहे, मग आज रात्री आपण घरातल्या घरात पार्टी करूया. एक रात्र अण्णांसोबत घालूया. हं? काय? हो, आणि जेवणात आज सगळे पदार्थ अण्णांच्या आवडीचे. वा, मग काय. पण अदिती, जय, तुम्ही लवकर निघा बरं आणि लवकर परत या. हो. अमित, आपण लंच नंतर कर्नाळ्याला निघूया. प्रेझेंटेशन झालं की मग प्रश्न उत्तरांचं सेशन होईल. आपल्याकडे आपल्या प्रत्येक पॉइंटचं एक्सप्लेनेशन असायला पाहिजे. ओके सर. एक लक्षात घ्या, आपण जेव्हा 100% कन्व्हिन्स आहोत आपल्या प्रोजेक्ट बद्दल, हे जेव्हा त्या रिसॉर्टच्या ओनरला जाणवेल तेव्हा 70% बाजी आपण मारलेली असेल. तेव्हा मिस आदिती, सगळे डिटेल्स लिहून ठेवा. आणि अमित, त्याचा बॅकअप पण रेडी करा. ओके ओके सर. हाऊ सरप्राईज. अरविंदचं मेल. अरविंदने मला मेल पाठवलंय. सगळे सगळे ते काय, सगळे अकाउंट डिटेल्स त्यांनी मेलवरती पाठवले. वा, ग्रेट ग्रेट. आणि आऊ, तुलाही सीसी केलंय. ओ पाहिलंस ना, त्या दिवशी जर मी असा वागलो नसतो तर आज हे असं घडलं नसतं. माझ्या या टेबलवरती अरविंदच्या अकाउंटच्या फाईलचा गठ्ठा असता आणि मी त्या सगळे गठ्ठे तपासत बसलो असतो. त्यामुळे जरासं प्रेशर द्यायला लागतं. जरासं प्रेशर दिलं ना की सगळी कामं होतात. म्हणजे जे समजावून झालं नाही ते फक्त ओरडून झालं. गैरसमज आहे तुझा. हा, हा, ओरडून नाही झालं, परिस्थिती नीट समजून घेऊन योग्य पावलं उचलली म्हणून हे झालं. नेमकं काय म्हणायचं आहो तुला? आपण इंटरव्ह्यूज 15 दिवसांनी पुढे ढकलले आणि मग या 15 दिवसात अदितीने इनिशिएटिव्ह घेऊन अरविंदना कॉम्प्युटर शिकवला. जयरामने सुद्धा खूप मदत केली आणि त्यांना हे सॉफ्टवेअर शिकवलं. रिझल्ट तुझ्या समोर आहे. अविनाश, मला वाटतं इतक्या कमी दिवसात त्यांनी इतकी छान प्रगती केली आहे याबद्दल अरविंदचं तू कौतुक करायला पाहिजेस. आणि अर्थातच अदिती आणि जयचं सुद्धा. काय? या ऑफकोर्स. ग्रेट. मिस दाभोळकर, खूप चांगला आणि खूप मनापासून इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलात. तुमचं अभिनंदन त्याबद्दल. मी असं करतो, मी अरविंदला आत बोलून घेतो. एक मिनिट अविनाश, तू त्यांना इथे बोलवण्यापेक्षा तू जर बाहेर गेलास आणि सर्वांसमोर त्यांचं कौतुक केलंस तर. या ॲज यू विश. आऊ. सर एक मिनिट. अरविंद काका असं म्हणाले होते की जोवर ते लॅपटॉप शिकत नाहीत तोवर ते कंपनीने दिलेला लॅपटॉप नाही वापरणार. त्यामुळे तो लॅपटॉप तिकडेच त्यांच्या डेस्कवरच आहे. सर, जर तुम्ही त्यांना मानाने तो लॅपटॉप. ऑफकोर्स मिस दाभोळकर.
सर. अरविंद, तुमचं मेल मिळालं. खूप छान वाटलं. तुम्ही आता कम्प्युटरवरती अकाउंट करायला शिकला. थँक्यू सर. पण आय नो, मला माहिती आहे हे सगळं मिस दाभोळकर आणि जय या दोघांमुळे शक्य झालं. मिस दाभोळकर, जय, तुमचं खरंच खूप कौतुक आहे. तुम्ही एक अतिशय चांगलं काम केलंय. आपल्या सहकार्याला बरोबर घेऊन जाण्याची तुमची वृत्ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. गुड जॉब जय, व्हेरी गुड. अरविंद, 15 दिवसात तुम्ही हे सगळं शक्य करून दाखवलं. क्या बात. अहो, तुम्हाला 15 दिवस थांबायला सांगितलंस त्याचं खरंच चीज झालं. हो, पण 15 दिवसांनी एवढा मोठा आनंदाचा क्षण येईल असं खरंच मला वाटलं नव्हतं. अरविंद, तुम्हाला दिलेल्या संधीचं तुम्ही अक्षरशः सोनं केलंच. नाही, म्हणूनच आज मी स्वतः तुमच्या समोर इथे एक गोष्ट करणार आहे. अरविंद, या सगळ्यांच्या समोर मी पर्सनली तुम्हाला देतोय आणि मला खात्री आहे की तुम्ही आता या लॅपटॉपचा यापुढे योग्य तो वापर कराल. अभिनंदन. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. मी जे आणि आदितीचे आभार नाही मानणार, कारण ते माझेच आहेत. ते अर्थात सगळेच माझे आहेत. माझ्यासाठी खूप खूप केलं सगळ्यांनी. आय एम सॉरी नंदिनी, मी तुला खूप बोललो असेल, पण मला माहिती की मी शिकावं अशी तुझी खूप इच्छा होती. आणि आम्ही तू मला प्रॉमिस केलंस की तू मला नेट बँकिंग शिकवणार. ते मला शिकव, आणि ते सुद्धा ह्या लॅपटॉपवर. जय आणि आदिती, काय बोलू मी गुरुदक्षिणा देऊ शकत नाही तुम्हाला. काका, आम्ही म्हणालो होतो ना, तुम्ही स्वतःचा लॅपटॉप वापरायला लागलात की आम्हाला जे हवंय ते मिळेल. आता मिळालं. एक्सक्यूज मी. आओ, थँक्यू व्हेरी मच. अरविंद, मी फक्त तुमचाच विचार नाही केला, कंपनीचाही विचार केला. त्यामुळे हे आभार वगैरे नको. आणि आभार मानायचेच असतील ना तुम्हाला, तर नवऱ्यांचे माना. त्यांनी नंतर सगळी तुमची व्यवस्था केली ना. काय नवरे? थँक्यू नवरे. अभिनंदन. काका, खूप खूप मनापासून अभिनंदन. खरंच. थँक्यू. जय, तुझंही अभिनंदन. रजनी, आदितीचं पण कर. काय नंदिनी मॅडम, आदिती मॅडमचं कौतुक सगळेच करत असतात ना. बरं, ठीक आहे. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन काका. थँक्यू.
आज वेळेत घरी जाऊ, अण्णांसोबत वेळ घालू, त्यांनाही ही गुड न्यूज देऊ. अरविंद, मी उद्याच देवळात जाऊन येईन हा, आणि प्रसाद सुद्धा आणेन. कौतुक सोहळा संपला असेल तर जरा आता काम करा. झालं, खवळलं यांचं पित्त. अमित, काय चाललंय? तुला मगातपासून ते क्लायंट फोन करतायत, तू फोन का उचलत नाहीयेस? गेले 8-10 दिवस झाले त्यांच्या प्रॉब्लेमसाठी ते तुला फोन करतायत, तू त्यांना रिप्लाय करत नाहीयेस, त्यांचा फोन उचलत नाहीयेस. काय प्रॉब्लेम आहे? सर, आपली मीटिंग सुरू होती ना, त्यामुळे. मला कुठलीही कारण नको अमित. मला त्यांचे जे काय प्रॉब्लेम्स असतील ते लगेच सॉल्व्ह व्हायला पाहिजे. त्यांना कॉन्टॅक्ट कर, त्यांना भेट आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, आणि त्याचे रिपोर्ट्स माझ्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. मला प्रत्येक मेल सीसी केलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस सर, मी उद्या जाऊन भेटतो त्यांना. उद्या का? आज का नाही? आत्ताच्या आत्ता त्यांना फोन लाव आणि आजच्या आज हा सगळा विषय संपून टाकायचा. सर, पण आज आपण कर्नाळ्याला जाणार आहोत ना, म्हणून. अमित, नवीन प्रोजेक्टसाठी मी जुना क्लायंट घालू इच्छित नाही. कर्नाळ्याचं प्रेझेंटेशन मिस दाभोळकर करतील. तू या क्लायंटला बघ. मिस दाभोळकर, आपण लंच नंतर दोघंही कर्नाळ्याला जायला निघू. इज दॅट क्लिअर? मीच म्हटलं होतं तुला आज घरी लवकर जाऊया म्हणून, आणि मलाच मीटिंगला जावं लागतंय. पण सर इतके चिडले होते ना की मला काही बोलताच आलं नाही रे. अरे ती रिलॅक्स, काम आहे ते करावं लागलं तर त्यात काय एवढं. आणि कर्नाळ्यालाच जाताय ना, फार लांब नाहीये ते. तुम्ही 2ला निघालात ना तरी मॅक्सिमम 6:30-7 पर्यंत परत या. तोपर्यंत मी इथे वाट बघतो, ऑफिसमध्येच थांबतो. नको, त्यापेक्षा तू घरी जा, अण्णांसोबत थांब. ठीक. सर निघालेत, त्यांचं सामान ठेवतो. तुमचं काय ठेवायचं का? नाही, मी येतेच. बरं. आदिती, हॅपी जर्नी. थँक्यू. नीट जा. येते. सॉरी सर. आपल्याला मिस दाभोळकर तिकडे वेळेत पोहोचलं पाहिजे. हो. बसा. सर, आज आपण येताना वेळेत येऊ ना? मिस दाभोळकर, आपण काम ऑफिसच्या वेळेतच संपवणार. अजून काही प्रश्न आहेत? नाही सर. निघायचं? सॉरी सर. बसा. अरविंद, आज मुलं एकदम खुश होतील ना तुमच्या हातात लॅपटॉप बघून? त्यापेक्षा या लॅपटॉपवर आपले वडील काम करतायत ते बघून त्यांना खूप आनंद वाटेल. ते काय म्हणतात ना, टेक्नो सेल्फी. काका, टेक्नो सेल्फी नाही, मग टेक्नो सॅव्ही. हा, तेच काय ते टेक्नो सेव्ही फादर. आज मी मुलांना घेऊन कुठेतरी बाहेर जातो फिरायला. बरेच दिवस झाले त्यांना कुठे घेऊन गेलो नाही, बोललो नाही त्यांच्याशी. छान एन्जॉय करतो आज. हो काका, आज लवकर जाऊन सरप्राईज द्या त्यांना. रोज जायला उशीर होता ना. फिरायला जा मस्त, पण जा नक्की. तू निघालायस? हा, निघेन आता. झाली का मीटिंग? जे आपण एकत्र जायचं ना अंधेरीला? काय? आपण एकत्र अंधेरीला जाऊया ना? चला निघूया ना. जय, निघायचं ना? मीटिंग झालीये, मी इथून निघते. हो,
निघायलाच लागेल आता लवकर. चल. मिस दाभोळकर, आपण ऑफिसच्या वेळेतच काम संपवलंय. याचीच काळजी होती ना तुम्हाला? सर नाही, मी विचारलं कारण त्याचं घरी कळवायला ना, म्हणून. मग तुमच्या अण्णांना फोन करा आत्ता. म्हणजे तुमच्या बाबांना फोन करून सांगा की अजून एक तासा दीड तासात तुम्ही पोहोचाल म्हणून. सर आपण येताना या रस्त्याने नाही ना आलो? हा जरा शॉर्टकट घेतलाय आपण. रस्ता जुना आहे पण ते संध्याकाळचं सगळं ट्रॅफिक, त्यामुळे आपण वाचू शकतो म्हणून हा रस्ता. आणि तुम्हाला जुने रस्ते खूप आवडतात ना? आय मीन तसं तुम्ही लोणावळ्याहून येताना बोलला होतात ना, म्हणून.